मध केवळ गोड नसून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि जखमा बरे करण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म असतात जे शरीराला रोगांशी लढण्यासाठी मदत करतात. म्हणूनच आज मेडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी हनी एक्स्ट्रॅक्शन अँड पॅकेजिंग व्यवसायावरील औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: रॉ हनी, बीहाव फ्रेम, पॅकेजिंग मटेरियल, प्लांट अँड मशिनरी, हनी एक्स्ट्रॅक्टर, अनकॅपिंग नाईफ ऑर फोर्क, डबल साइव फिल्टर, हनी सेटलिंग टँक, रिफ्रॅक्टोमीटर, हनी फिलिंग मशीन, सीलिंग मशीन. प्रोसेस: सर्वप्रथम मध पोळ्या मधमाशी पालन केंद्र किंवा पुरवठादारांकडून गोळा केल्या जातात. तसेच मधाचे गोळे ताजे आणि प्रदूषणमुक्त असल्याची खात्री केली जाईल. नंतर चाकू आणि काट्याच्या सहाय्याने कचऱ्याच्या टोप्या काढल्या जातील, ज्यानंतर अनकॅप फ्रेम मध एक्स्ट्रॅक्टरमध्ये टाकली जाईल आणि मध काढला जाईल. नंतर काढलेला मध गाळण्यासाठी दुहेरी चाळणीच्या फिल्टरमधून पास केला जाईल, ज्यामुळे मेणाचे कण वगैरे काढून टाकले जातील. यानंतर फिल्टर केलेला मध सेटलिंग टँकमधून काढून टाकता येईल. यानंतर फिल्टर केलेला मध सेटलिंग टँकमध्ये टाकला जाईल आणि काही काळ सोडला जाईल, जेणेकरून उर्वरित हवेचे फुगे आणि बारीक अशुद्धता काढून टाकता येईल. त्यानंतर तयार केलेला मध रिफ्रॅक्टोमीटरच्या मदतीने आर्द्रता तपासण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर मध तयार होईल. त्यानंतर फिलिंग मशीनच्या मदतीने मध बाटलीत भरले जाते आणि बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे आज आपल्याला मध उत्खनन आणि पॅकेजिंग व्यवसायाची माहिती मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवनवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमच्या मेडी उद्योग विश्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.